नमस्कार, मी राजेंद्र होंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत. काल सरकारनं 2011च्या जनगणनेनुसार जी धर्मनिहाय जनगणना आहे ती जाहीर केली, पण जातीनिहाय आकडेवारी मात्र अजिबात समोर आणली नाही. यावरून वेगवेगळे वाद सुरू झालेले आहेत. धर्मनिहाय जनगणना समोर आणून सरकारला नेमकं काय करायचं होतं? हिंदू मुस्लिम टक्का घटला वाढला याच्यावरनं मतांचं ध्रुवीकरणाचा डाव आणि नेम सरकारला साधायचा होता का? त्यासाठीच धर्मनिहाय ही जनगणना समोर आणली गेली का? आणि ज्या प्रकारे जातीनिहाय जनगणनेची मागणी होत होती किंबहुना अपेक्षा होती की कोणत्या जातीची लोकसंख्या, कोणत्या जातीची आकडेवारी लोकसंख्येच्या माध्यमातून ही वाढत गेलेली आहे, याबद्दलची उत्सुकता प्रत्येकानं होती. ती मात्र अजून काही भागलेली नाही आहे. कारण केवळ धर्मावर आधारित असलेली जनगणना आणि त्याची आकडेवारी, त्याचं घटलेलं प्रमाण, वाढलेलं प्रमाण, त्याचबरोबरीने जन्मदराचा टक्का कशा पद्धतीने वाढलाय, कमी झालाय, स्त्री पुरुष समानतेचे काही मुद्दे याच्यातनं समोर आणले गेलेले आहेत. पण जातीनिहाय आकडेवारी मात्र ही तशीच ठेवली गेलेली आहे. याच सगळ्या मुद्द्याला धरून आज आपण चर्चा करणार आहोत. बेधडकमध्ये 3 प्रश्न आपण घेतोय. पहिला प्रश्न आहे, धर्मनिहाय जनगणनेवर वाद उपस्थित करून सरकार जातीनिहाय जनगणना टाळतंय का? दुसरा प्रश्न, वाढती लोकसंख्या ही महासत्ता बनू पाहणाऱ्या भारताच्या विकासाला मारक आहे का? आणि तिसरा प्रश्न, स्थैर्य आणि शिक्षणाअभावी मुस्लिमांमधली लोकसंख्या वाढती आहे का? या सगळ्या प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत IB लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे सर आहेत स्टुडिओमध्ये. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी आहेत. आपल्यासोबत पुण्यावरून आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन. आपल्यासोबत कोल्हापूरहून आहेत प्राध्यापक प्रकाश पवार, राजकीय सामाजिक विषयाचे अभ्यासक आहेत. त्याचबरोबर आपल्यावर सोबत दिल्लीवरून सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल देखील आहेत. त्या सगळ्या या गोष्टींना सांगतील की मुस्लिम समाजाचा टक्का वाढलाय पण जन्मदर घटलाय, मग हिंदूंचा टक्का वाढला, मुस्लिमांचा टक्का वाढला, अशा प्रकारचा भेद निर्माण करून एक वेगळा वाद उपस्थित होण्याची शक्यता आहे का? किंबहुना याचे राजकीय सामाजिक प्रश्न कशा पद्धतीने उपस्थित होतील हेही आपण जाणून घेणार आहोत. मला सुरुवात रजिया पटेल तुमच्यापासूनच करायची आहे. कारण ज्या प्रकारे आपण बघतोय की धर्मनिहाय ही जनगणना समोर आणली गेली, अपेक्षा अशी होती की जातनिहाय जनगणना जर समोर आली तर नेमकं भारतामध्ये ज्या प्रकारच्या गोष्टी आरक्षणाच्या बाबतीतल्या असतील किंवा इतर कुठल्या जातीनिहाय मुद्द्यांच्या बाबतीतले असतील, याला कुठतरी समाधानकारक उत्तर मिळू शकलं असतं. पण केवळ धर्मनिहाय जनगणना आणण्यामागचं कारण काय? याच्यामध्ये ही जेव्हा मी बातमी ऐकली तेव्हा माझ्या मनात प्रश्न उभे राहिले. आणि त्याच्यापैकी पहिला प्रश्न असा होता की संपूर्ण चित्र लोकसंख्या वाढीचं किंवा त्याच्या संबंधीचं सादर न करता सरकार तुकड्या तुकड्यांनी का सादर करते, त्याच्यात तुकड्या तुकड्यांनी सादर करण्याचा सरकारचा काय हेतू आहे, हा पहिला प्रश्न माझ्या मनात आला. दुसरं म्हणजे ही बातमी सिलेक्टिव्हली लिकेज जी केली जाते त्याच्या पाठीमागे काय हेतू आहे, हा दुसरा प्रश्न माझ्या मनात आला. तिसरा प्रश्न माझ्या मनात आला की कास्ट सेन्सस, जातीनिहाय जनगणना अजून बाहेर येत नाही पण धर्मनिहाय मात्र कशी लगेच बाहेर येते. तर नक्कीच याच्यामध्ये जे दिसतंय, एक तर ह्या पद्धतीची आकडेवारी अशी समोर आली की हिंदूंचा टक्का घटतोय, मुसलमानांचा वाढतोय, याच्यातनं एक भयग्रस्तता निर्माण करणं हे तर दिसतंच आहे. आणि म्हणजे जो स्टॅटिस्टिक्स आहेत त्याचं इंटरप्रिटेशन जे दिसतंय ते भयगंड निर्माण करणारे दिसतंय बाकीच्या समुदायांमध्ये. आणि दुसरं असं आहे की जातीनिहाय जनगणना आणि त्याच्या संबंधित प्रश्नांना बगल याच्यातनं देता येते कारण लक्ष तिकडे वळतं. दुसरी गोष्ट अशी की बिहारच्या निवडणुका तोंडावर आहेत, त्याच्यानंतर घर वापसीचे विश्व हिंदू परिषदेची जी घोषणा आहे त्याला समर्थन या भयग्रस्ततेतनं मिळू शकतं. अशी अनेक गोष्टी मला याच्यामध्ये दिसत आहेत. त्याच्यापैकी एक तर नक्कीच आहे की कास्ट सेन्सस का बाजूला ठेवलं आणि फक्त रिलिजियस का समोर आणलं, ते नक्कीच त्याच्या पाठीमागे ते एक कारण आहे. दुसरी गोष्ट अशी की मी जे म्हणाले की या स्टॅटिस्टिक्सचं इंटरप्रिटेशन जे आहे ते इंटरप्रिटेशन कशा पद्धतीनं तुम्ही करता हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे ह्याच्यातनं जसं की मुस्लिमांचा टक्का वाढतोय पण अनेक वर्तमानपत्रांमध्ये मी जे पाहिलं त्याच्यात मला असं दिसतं की लोकसंख्या वाढीचा दर घटतो आहे आणि तो सगळ्याच कम्युनिटीजमध्ये घटतोय आणि तो मुसलमानांमध्ये पण घटतोय. त्यामुळे प्रत्यक्ष लोकसंख्या वाढ आणि लोकसंख्या वाढीचा दर हे आपण नीटपणे पाहिलं पाहिजे. 2001 मध्ये भारताची लोकसंख्या 102 कोटी होती आणि आता ती 121 कोटी झालेली आहे. आणि सगळ्याच धर्मसमुदायांमध्ये मिळून हे 19 कोटींनी ही लोकसंख्या वाढलेली आहे आणि हा वाढीचा दर जो आहे तो 17.7% आहे.
म्हणजे हिंदूंची लोकसंख्या 82.7 कोटी होती, ती आता 96.6 कोटी झालेली आहे आणि म्हणजे हिंदूंची 13 कोटींनी वाढलेली आहे. आणि मुसलमान लोकसंख्या 2001 मध्ये 13.8 कोटी होती, आता ती 17.22 कोटी झाली आहे. म्हणजे मुस्लिम लोकसंख्या 3.82 कोटी वाढलेली आहे. म्हणजे हिंदूंची जर आपण ही 13.88 कोटी हे वाढ पाहिली तर मुसलमानांची ती तिप्पट दिसते. त्याच्यामुळे आपल्याला हे जे आहे की हे नीट समजून घेतलं पाहिजे, कारण प्रत्यक्ष लोकसंख्या जमिनीवर वाढलेली आहे आणि लोकसंख्या दर जो आहे तो घटलेला आहे. हे जर लक्षात घेतलं तर मुसलमानांचाही तो घटलेला आहे असं दिसून येतं. बरोबर आहे की आणखी काही मुद्द्यांकडे रजाते आणखी काही मुद्द्यांकडे आपल्याला जायचं आहे. मला माधव भंडारी हाच मुद्दा जो त्यांनी प्रश्न उपस्थित केला की केवळ धर्मनिहाय जनगणना समोर आणण्यामागचं कारण काय होतं आणि जे कास्ट सेन्सस जातीनिहाय जनगणनेची अपेक्षा होती तेही त्यासोबत यावं बाहेर, ते का आणलं गेलं नाही? मला आज दिवसभर या बातम्या बघताना काय माझ्या मनात फार प्रश्न आले नव्हते, पण आता जेव्हा रजियाबेन बोलल्या तेव्हा मात्र माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यातला पहिला प्रश्न मी शोधायचा, त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करतोय की आज जी काही लोकसंख्येची आकडेवारी जाहीर केली गेली, अशा पद्धतीची आकडेवारी ही पहिल्यांदाच जाहीर झाली का? की जनगणना ज्याच्या वेळेला होते, जनगणना करण्याची सुरुवात झाली तेव्हापासून ही आकडेवारी कोणत्या पद्धतीने जाहीर केली जाते? त्यात काही बदल झालेत का? रजियाबेनने इंटरप्रिटेशन हा शब्द वापरला. इंटरप्रिटेशन रजियाबेनचे करत होत्या ते इंटरप्रिटेशन होतं आणि ते इंटरप्रिटेशन मोठं विलक्षण होतं. म्हणजे लोकसंख्या कमी झाली आहे, लोकसंख्येचा दर कमी झाला आहे की लोकसंख्या कमी झाली ह्याच्याबद्दल सुद्धा काहीतरी एक द्विधा मनस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करणं. जन्मदर जर कमी झाला आणि लोकसंख्या वाढली असेल आणि अनेक ह्या सगळ्या आकडेवारी जर आपण बारकाईने बघितली, राज्यनिहाय बघितली, तर नैसर्गिक लोकसंख्या वाढीचा दर आणि प्रत्यक्ष लोकसंख्या वाढीचा दर ह्याच्यामध्ये कुठे काही तफावत आहे का? नैसर्गिक जन्मदराच्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे का? असे अनेक प्रश्न या सगळ्या चर्चेमध्ये येतात, ते केले पाहिजेत. आणि अशा तऱ्हेची धर्मनिहाय जनगणना जाहीर करणं ही सुरुवातीपासून चालत आलेली पद्धत आहे. 2010च्या जनगणनेचे आकडे हे पुढे 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष येत असतात, ह्याच्यानंतरही अजून काही येतील. त्यामुळे आता हे आकडेवारी आज आली म्हणून त्याचे आपण काहीतरी राजकारण सुरू करायचं, त्याच्यावरती वाद सुरू करायचं, ह्याची काही आवश्यकता नाही. ह्याची काही आवश्यकता नाही असं तुम्ही म्हणता. रजा, ते तुम्हाला उत्तर द्यायचं नाही. मला ह्याच्यामध्ये ते जे म्हणाले ना की प्रत्येक राज्यांच्या मध्ये वगैरे आणि एकीकडे ह्या धर्माची जनसंख्या वाढलेली आहे, लोकसंख्या वाढलेली आहे, असं जे चित्र निर्माण होते, मी तुम्हाला सांगते लोकसंख्या वाढीचा दर कुठे जास्त आहे, मग तिथे धर्माचा संबंध येतो का नाही हे आपल्याला कळेल. बिमारू राज्य जी आहेत त्याच्यामध्ये आपण जर राज्यनिहाय लोकसंख्या वाढीचा दर जर पाहिला, बिहारमध्ये 25% आहे, यूपी मध्ये 20% आहे, राजस्थानमध्ये 21% आहे, अरुणाचलमध्ये 25% आहे. त्या उलट केरळमध्ये 4.9% आहे, गोव्यामध्ये 8.2% आहे आणि पश्चिम बंगालमध्ये ते 13.9% आहे. म्हणजे हा जो आहे लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो धर्मापेक्षाही तुमची साक्षरता, त्याच्यानंतर तुमची गरिबी आणि निरक्षरता याच्याशी जास्त या मुद्द्याकडे यायचं आहे. जास्त जोडलेलं. रजा पटेल, या मुद्द्याकडे यायचं आहे कारण आपला तो शेवटचा प्रश्न आहेच आहे. त्या मुद्द्याकडे आपण ब्रेक नंतर चर्चा करणार आहोत. रत्नाकर महाजन, तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता की धर्मनिहाय जनगणना येते की जातीनिहाय जनगणनेची देखील आवश्यकता असते? दर 10 वर्षांनी होणाऱ्या खानेसुमारीमध्ये धर्मनिहाय वर्गीकरण हे होतच असतं, त्यामुळे त्यात नवीन काहीच नाही. यावेळची अपेक्षा अशी होती की 1931 साली झालेल्या जातवार जनगणनेनंतर शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब आणि ओबीसी यांच्यासाठी असलेल्या आरक्षणाच्या प्रमाणात वाढ झाली पाहिजे किंवा त्याची नीट अंमलबजावणी झाली पाहिजे. या मागणीपोटी संसदेने ठरवलं होतं की यावेळेला जातनिहाय जनगणना करावी
आणि या संसदेत झालेल्या मागणीला सर्व पक्षांनी, भाजप सगट सर्व पक्षांनी पाठिंबा दिलेला होता. त्याप्रमाणे ती जनगणना झालेली होती. म्हणून यावेळच्या जनगणनेमध्ये जातनिहाय जे नवं वास्तव समोर आलं ते आधी येणं आवश्यक होतं. धर्मनिहाय वास्तव आधी नसतं आलं तरी फार बिघडलं नसतं. दुसरी गोष्ट अशी की ही जी आकडेवारी आहे ती 2011ची आहे. आत्ता आपण 2015 मध्ये आहोत. या 4 वर्षात आपण भारतीय लोक काही स्वस्थ बसलेलो नाही आहोत. त्यामुळं ह्याच्यात अप टू डेट जर माहिती घ्यायची झाली तर ती आणखीन पुढे गेलेली आपल्याला दिसेल. पण 2011ची आधारभूत जरी मानली तरी सुद्धा धर्मनिहाय जनगणनेचं कम्प्युटेशन पूर्ण झाल्याबरोबर जाहीर करायचं आणि जातनिहाय कम्प्युटेशन मात्र अजून व्हायचं आहे असा भास निर्माण करत ते पुढे ढकलायचं. याच्यामध्ये दिसतं तितका सरळपणा नाही असं जर एखाद्याला वाटलं तर त्याला दोष देता येणार नाही. मी स्वतः आज काहीच मत व्यक्त करणार नाही. त्याचं कारण असं की अजून या सरकारनं जातनिहाय जनगणनेचे रिझल्ट्स आम्ही जाहीर करणार नाही असं पॉझिटिव्हली म्हटलेलं नाही. त्यामुळं ते लवकरच म्हणतील अशी आज आपण अपेक्षा केली पाहिजे. म्हणून या पलीकडे आत्ता तरी मी स्वतः काही बोलणार नाही. पुढे चर्चेत विषय निघाला तर अवश्य बोलेन. एकीकडे स्वागताची भूमिका घेताय मात्र त्यातही सावधपणा तुम्ही बाळगून शब्द पुढे टाकताय. रत्नाकर महाजन सर काय म्हणाल? नाही, मी स्वागत नाही करत आहे. नाही, मी स्वागत नाही करत आहे. धर्मनिहाय जनगणना जाहीर करण्याच्या घटनेचं मी अजिबात स्वागत केलं नाही. उलट त्याला अपवाद घेतला. पण दुसरा एक मुद्दा मला सांगायचा आहे तो असा की या जनगणनेमध्ये 2011च्या जनगणनेमध्ये आम्ही कोणत्याही धर्माचे नाही आहोत असं सांगणाऱ्या लोकांची संख्या 294% वाढलेली आहे. आणि मला अभिमान आहे की त्या 294% मी एक आहे. खरं आहे की याची संख्या वाढलेली. सर काय म्हणाल? नाही, निश्चितच आता डॉक्टर महाजन जे म्हणाले तो मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे. परंतु आपल्या देशामध्ये 1931 पर्यंत म्हणजे इंग्रजांची राजवट होती त्या काळामध्ये 1931 पर्यंत जातीनिहाय जनगणनेचे वर्गीकरण लोकांसमोर मांडण्याची पद्धत होती. परंतु 1931 नंतर जेव्हा स्वातंत्र्य चळवळ मोठ्या प्रमाणात भरात आलेली होती आणि त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा जातीनिहाय जनगणनेचे आकडे कधीच लोकांच्या समोर आले नाहीत. आणि आता पहिल्यांदा ग्रामीण भागातल्या एकूणच सामाजिक आणि सांपत्तिक स्थितीविषयीचा अहवाल जनगणनेचा तो सुद्धा लोकांच्या समोर आला. आणि त्याच वेळेस कास्ट बेस म्हणजे जातीय निहाय जनगणना लोकांसमोर येईल अशी एक मोठ्या प्रमाणात अपेक्षा निर्माण झालेली होती. आणि ती अपेक्षा वाढलेली असतानाच एकीकडे जेव्हा गुजरातेत पटेलांनी आपल्या आरक्षणासाठी जे आंदोलन उभं केलेलं आहे ते आंदोलन अत्यंत ऐन भरात असतानाच हे धर्मनिहाय सेन्सेक्सचे आकडे बाहेर आले आणि त्यावर मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू झाली. हा काही निव्वळ योगायोग नसावा. परंतु ज्या पद्धतीने आता लोकांमध्ये उत्सुकता वाढायला लागलेली आहे, लोकांमधून मागण्या यायला लागलेल्या आहेत की जातीनिहाय जनगणना, कारण जसं आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की धर्मनिहाय जनगणना ही वर्षानुवर्ष येत राहिलेली आहे. यावेळेसच्या जनगणनेचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पहिल्यांदा देशाच्या इतिहासात हिंदूंची लोकसंख्या 80%च्या खाली गेलेली आहे. त्यामुळे पहिल्यांदा हा एक अत्यंत मोठा बदल एकूण आपल्या राष्ट्रीय स्थितीमध्ये म्हणजे टक्केवारीच्या स्थितीत झालेला आहे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याबद्दल चर्चा होणं अपेक्षित होतं. त्यामुळे असेल कदाचित या क्षणी ही सगळी जनगणनेची आकडेवारी लोकांसमोर आली. परंतु याच्या जोडीला आपण सगळ्यांनी इथे असा सगळे विचार करणारे लोक आहेत त्यांनी एक महत्त्वाचा विचार लोकांसमोर मांडला पाहिजे. तो म्हणजे की आपल्या देशाची जी लोकसंख्या वाढलेली आहे या वाढत्या लोकसंख्येमध्येच आपल्या संपूर्ण ऱ्हासाची बीजं दडलेली आहेत. भारताच्या प्रगतीला जे मोठे अडथळे आलेले आहेत ते सगळे अडथळे या वाढत्या लोकसंख्येमुळे आलेले आहेत. त्यामुळे धर्म आणि इतर बाबी ज्या आहेत, ज्या वादग्रस्त बाबी आहेत त्या बाजूला ठेवून आपण एकूण समाजामध्ये लोकसंख्येविषयी, लोकसंख्या वाढीविषयी आणि त्याच्या दुष्परिणामांविषयी जर जेवढी जागृती सगळ्या राजकीय पक्षांना किंवा विचारवंतांना करता आली तर खऱ्या अर्थाने हा प्रश्न सोडवण्यासाठी मदत होईल असं मला वाटतं. अगदी खरं आहे की खऱ्या अर्थाने हा प्रश्न सोडवण्यासाठी मदत होईल. मात्र जे लोकसंख्येचा भार आपल्या देशावरती वाढत चाललेला आहे त्या प्रश्नाकडे आपल्याला यायचं. पण ब्रेक घेण्यापूर्वी प्रकाश पवार मला तुम्हाला विचारायचं की जे राजकीय सामाजिक अर्थ
जेव्हा अशा प्रकारची जनगणना समोर येते, एकूणातील लोकसंख्येची जनगणना समोर येते, त्यातले हे काही सगळे घटक म्हणूया आपण, धर्मनिहाय जनगणना असेल, जातनिहाय जनगणना असेल, हे राजकीय सामाजिक याचे अर्थ आपण कसे लावायचे? याचा राजकीय अर्थ एक असा आहे की दर 10 वर्षांनी धर्मानुसार जनगणना जाहीर होते, त्याच्यामुळे ही नव्याने काय घटना घडलेली आहे असं अजिबात मानायचे काय कारण नाही. परंतु तरीसुद्धा याचा तुकडा केला तर तो का केला गेला असं जर आपण म्हणालो तर त्याचं एक उत्तर असं देता येतं की जसं पाठीमागे ग्रामीण भागातल्या दारिद्र्याबद्दलचं एक अत्यंत विदारक चित्र पुढं आलं, तसं हे एक विदारक चित्र सुद्धा पुढे येत आहे. असे अनेक विदारक चित्र एकत्रित केली तर भारत हा बराच मागास आहे असंही दिसायला लागतं. त्याच्यामुळे असे तुकडे तुकडे करून जर ते वास्तव मांडलं तर त्या वास्तवामध्ये जरा डायल्यूटपणा आणता येईल, हा एक हेतू असू शकतो. अजून एक मुद्दा आहे की भारतामध्ये अगदी सांगायचं झालं तर हिंदूमध्ये कितीतरी मोठा असा हिंदू समूह आहे की त्यांचा विरोध हा मुस्लिम समाजाला असतो. अँटी मुस्लिम ही भूमिका ते कुठंतरी आपल्या लाईफमध्ये सहज बोलता बोलता न कळत घेत असतात. म्हणजे त्याला काय एखादी व्यक्ती हिंदुत्ववादी असावीच असं काही गरज नाही. जी व्यक्ती हिंदुत्ववादी नसते अशी सुद्धा त्याच्या दैनंदिन लाईफमध्ये ते मुस्लिम विरोधी असते. आणि त्या पार्श्वभूमीवरती जर मुस्लिमांचा 1% वाढलेला आहे ही चर्चा जरी झाली तरी मला असं वाटतं की हिंदू नावाची एक वोट बँक जी हिंदुत्ववादी नाही परंतु हिंदू आहे अशी सुद्धा घडते. आणि हेच खरं यातलं पॉलिटिक्स आहे की या निमित्ताने ती चर्चा घडून येते. सर्व समूहाला पुन्हा एकदा आपण कुठल्या बाजूचे आहोत याच्याबद्दलचे तपासून घेता येतं. म्हणून हा मुद्दा राजकीय स्वरूपाचा आहे. आता दुसरा मुद्दा आहे की सामाजिक याच्याबद्दलचं काय, तर मला असं वाटतं की सामाजिक जातीच्या बद्दल जर बोलायला गेलं तर आता तुम्ही गुजरातचं उदाहरण पहा किंवा महाराष्ट्रामधल्या आरक्षणाचे मुद्दे पहा. कोणतीच एक जात प्रगत आणि मागास या एकाच प्रकारामध्ये नाही, तर ती प्रत्येक जात ही मागास आणि प्रगत या दोन्ही घटकामध्ये विभागले गेलेले आहे. आणि हे जे विभाजन आहे हे तुम्हाला सर्वेच्या निमित्ताने प्रथम येणार आहे. त्याच्यामुळे सरकार सुद्धा त्याच्यावरती 10 वेळा विचार करत असेल की हे प्रेझेंटेशन नेमकं कसं करायचं. आणि जर गुजरातमध्ये एवढा मोठा माहोल निर्माण झालेला आहे तर तो सर्वे प्रेझेंट करत असताना एकूणच सर्व भारतामधल्या घडामोडी त्याचा परिणाम त्याचा अन्वयार्थ लावला जाईल आणि नंतरच ते प्रेझेंटेशन होईल. ते असं अचानकपणे होणार नाही. म्हणून त्याला सुद्धा एक सामाजिक अर्थ आहे असं मला वाटतं. पण प्रकाश पवार, याच्यातनं ज्या सगळ्या गोष्टी जातनिहायचं, जसं तुम्ही आता शेवटचा मुद्दा मांडला, जातनिहाय सगळी जर जनगणना समोर आली, ज्या आरक्षणाच्या भूमिका, मागण्या आणि त्या संदर्भातले सगळे प्रस्ताव दिले जात आहेत, यालाच कुठतरी खीळ बसेल की याच्यातले काही वेगवेगळे अर्थ पुढे यायला लागतील की गरज आहे, गरज संपली आहे, पुनर्विचार करण्याची गरज आहे, हे सगळे मुद्दे समोर येतील? मला असं वाटतं की तो जो इश्यू पुढे येईल त्यातून पहिला मुद्दा विड्रॉ होईल की खूप काहीतरी मोठी कुठल्या तरी जातीची लोकसंख्या आहे ते बाजूला जाईल. साधारणपणे मला असं वाटतं की ह्या बहुसंख्याकवादाचा मुद्दा बाजूला जाऊ शकेल. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येईल तो म्हणजे की आरक्षणाचे दावे केले जात आहेत, तर आरक्षणाच्या दाव्यांमध्ये असं स्वच्छपणे चित्र दिसून येईल की प्रत्येक समूहामध्ये मागासलेला घटक आहे. तेव्हा या रिझर्वेशनमध्ये पुनर्रचना कशी करायची, जे मागास आहेत त्यांच्यासाठी कोणत्या योजना आखायच्या, याच्या हा मुद्दा राजकारणाच्या आणि धोरण निश्चितीच्या ऐरणीवरती येईल. आणि तोच खरा महत्त्वाचा मुद्दा असेल आणि त्याच्याबद्दल सरकारला काहीतरी एक निर्णय घ्यावा लागेल अशी त्याच्याबद्दलची एक भूमिका असू शकते. राजेंद्र, जातीनिहाय जनगणना जर आली तर जातीच्या गणितावर आतापर्यंत भारतामध्ये जे राजकारण सुरू आहे यातली जी राजकीय मिथकं आहेत, ज्या राजकीय दंतकथा आहेत, जे समज आणि गैरसमज आहेत, त्या सगळ्याला तडा जाईल अशी चिन्ह आहेत. कारण आतापर्यंत आपल्याकडे जे जातीय बलाबल आहे, हे जातीय बलाबल प्रत्यक्षात किती आणि ते फुगवून वाढवलेलं किती, या सगळ्याचा सोक्षमोक्ष त्या जातीनिहाय जनगणनेने लागेल. त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याच राजकीय पक्षाने, विशेषतः काँग्रेसने सुद्धा भारत स्वतंत्र झाल्यानंतर जातीनिहाय जनगणना करण्याची हिंमत दाखवलेली नव्हती. तशी हिंमत मोदी सरकार दाखवेल असं अजिबात चित्र सध्या दिसत नाहीये. विशेषतः गुजरातमध्ये पटेलांचं आरक्षण आंदोलन ज्या पद्धतीने पेटलेलं आहे, केलं पाहिजे. बोला. नाही, जातीनिहाय जनगणना
याचा आणि राजकीय हिमतीचा काही संबंध नाही. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे संसदेत झालेल्या मागणीला अनुसरून ऑलरेडी ती जातीय जनगणना यावेळेला झालेली आहे. प्रश्न फक्त त्याचे रिझल्ट जाहीर करण्यापुरता मर्यादित मी तेच म्हणालो महाजन साहेब, मी तेच म्हणालो स्वातंत्र्यापासून आतापर्यंत तशी हिंमत दाखवली नाही काँग्रेस सरकारने, कारण काँग्रेसचं संपूर्ण राजकारण त्या सगळ्या याच्यावर आधारलेलं होतं. नाही, बिलकुल नाही. हिमतीचा प्रश्नच नाही यात, कारण संसदेनं केलेला तो ठराव होता. त्यामुळं कधी ना कधीतरी ते जाहीर करायलाच पाहिजे. इतकी वर्ष का गेली नाहीत मग? संसदेचा अधिक्षेप ठरला असता. इतकी दशकं का गेली नाहीत मग? नाही, त्याचं कारण आहे ना, मध्ये निवडणुका आल्या ना. आणि त्याच्या आधीच म्हणतोय महाजन साहेब, मी या आताच्या मागच्या सरकारचं बोलत नाहीये. मी स्वातंत्र्य मिळाल्यापासून तर आतापर्यंतच बोलतोय. मी मागच्या सरकारबद्दल बोलत नाहीये. साधी गोष्ट आहे की ज्या वेळेला संसदेमध्ये सर्व पक्षाच्या लोकांनी ती मागणी केली, त्यावेळेला संसदेनं एकमतानं मंजूर केलेल्या निर्णयाप्रमाणे ते झालं. याच्या आधी तशी मागणी झाली नाही म्हणून झाली नाही. यात कुणा एका सरकारच्या पक्षाच्या हिमतीचा किंवा ना हिमतीचा काही सवालच नाही. पण मुद्दा तो नाही, मुद्दा दुसरा आहे. या जातीय जनगणनेचे काहीही परिणाम जाहीर झाले तरी आरक्षणाचा विचार हा भारतीय राज्यघटनेनं घालून दिलेल्या चौकटीतच करावा लागेल. त्यामुळं त्या आरक्षणामध्ये कमी जास्त करणे, कुणाचा वाटा कमी करणे, कुणाचा वाटा जास्त करणे किंवा त्या धोरणाचा पुनर्विचार करणे, हे जे काही आहे ते कुणाच्या तरी डोक्यातनं निघालं आणि म्हणून पुनर्विचार झाला असं होणार नाही. ते राज्यघटनेनं जे सांगितलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी या विषयावर बोलताना जे सांगितलेलं आहे ते असं म्हणालेले आहेत की रिझर्वेशन विल ऑलवेज बी ए मायनॉरिटी. याचा अर्थ आरक्षण हे 50% कमीच असणार. या सगळ्या परिप्रेक्ष्यात राहून या जनगणनेच्या प्रकाशात आरक्षणाबद्दलचा निर्णय घ्यावा लागेल. या सगळ्याच्यात राहून आरक्षणाचा निर्णय घ्यावा लागेल. हा मुद्दा मला पुढे चर्चेला आणायचा आहे. माझा म्हणणारी ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेकनंतर मी येतो तुमच्याकडे. पण आरक्षणाच्या बाबतीत ज्या अल्पसंख्याकाचा मुद्दा चर्चेला येतोय, हे सगळे अल्पसंख्याक जी सगळी मंडळी आहेत, जे सगळा समाज आहे, हा घटक आहे, हा गावांमध्ये किती उरला आहे आणि शहरांमध्ये किती जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे याचा देखील आपल्याला फेरविचार करण्याची गरज आहे. ब्रेक घेऊ. ब्रेकनंतर वाढत्या लोकसंख्येचा भार आणि जो मुद्दा रजिया पटेल यांनी उपस्थित केला, स्थैर्य आणि शिक्षणाच्या बाबतीतला, तो चर्चा करू. ब्रेकनंतर स्वागत. आपण चर्चा करतोय धर्मनिहाय जनगणनेनुसार आलेल्या सगळ्या मुद्द्यांवरती. पण जी काही सगळी लोकसंख्या वाढते, 121 कोटीच्या जवळपास भारताची लोकसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. या सगळ्या वाढत्या लोकसंख्येच्या संदर्भात जर आपण विचार केला, एक लोकशाहीच्या दृष्टीने बहरणारा देश आणि त्यात माणसांची होणारी गर्दी, याच्यात कुठतरी विकास आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवू शकू का? माझं म्हणणारी काय वाटतं की कुठतरी विकासाला ही वाढती लोकसंख्या जी आहे ही खूप मारक ठरू शकते का? माधव भंडारी, नाही, काय प्रश्न विचारलात आपण? जी लोकसंख्या वाढती आहे, आता 121 कोटीच्या जवळपास घरात जाऊन पोहोचलोय, विकासाला कुठतरी ह्या वाढत्या लोकसंख्येमुळे खीळ बसेल असं वाटत नाही का? नाही, भारताच्या लोकसंख्या वाढीचा वेग आणि दर आणि आपल्या विकासाचा दर वेग हे एकमेकांना पूरक नाहीत. हे गेल्या 7 दशकांमध्ये आपण पुन्हा पुन्हा अनुभवलं. आणि म्हणून नियोजनकर्त्यांनी आणि राज्यकर्त्यांनी सुद्धा कुटुंब नियोजन ही आपली गरज आहे हे ठरवून त्याच्यावरती काम केलं. त्याच्यासाठी आग्रह धरला, लोकसंख्या वाढीचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला, त्याला काही प्रमाणात यश आलं. आणि जर देशाची साधन संपत्ती जी आहे, देशातली साधन सामुग्री जी आहे, ती सर्वांना उपयोगी पडावी असं वाटत असेल, त्याच्यावरचा बोजा कमी करायचा असं वाटत असेल, तर लोकसंख्या वाढीचा वेग रोखणं ही निश्चितच आपल्या देशाची गरज आहे. आत्ताचे आकडेवारी जी आली त्याच्यामध्ये एखाद दुसरा अपवाद वगळला तर लोकसंख्या वाढीचा वेग घटलेला दिसतो आपल्याला. त्यामुळे देशाच्या साधन सामुग्रीचा विचार करून लोकसंख्या वाढीचा वेग खाली आणला पाहिजे, याच्याबद्दल कुणाचंच दुमत नाही. जसं मगाशी रत्नाकर महाजनांनी संसदेमधल्या जातीच्या सर्वेक्षणाबद्दलचा एकमताचा उल्लेख केला, तसंच लोकसंख्या वाढीचा वेग रोखला पाहिजे याबद्दल ह्या देशातल्या कुठल्याही वर्गाने, कुठल्याही घटकाने किंवा राजकीय वर्गाने, राजकीय पक्षांनी दुमत दाखवलेलं नाही. त्यालाही अपवाद आहेत 1-2, पण सर्वसाधारणपणे
या देशामधल्या राजकीय पक्षांनी कुटुंब नियोजन कार्यक्रमाची गरज मान्य करून त्याला साथ दिलेली आहे, त्याला मदत दिलेली आहे. त्यामुळे आपल्या विकासाची गरज लक्षात घेता लोकसंख्येची वाढ थांबली पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. लोकसंख्येची वाढ थांबली पाहिजे विकासाच्या दृष्टीने जर विचार केला तर सर असं वाटतं की भारत स्वतंत्र झाला. माधव भंडारी साहेबांनी आता जे सांगितलं की सगळ्याच राजकीय पक्षांनी लोकसंख्येला आळा घालण्यासाठी कुटुंब नियोजनाच्या गरजेकडे लक्ष दिलं. मी त्यांच्या या मताशी सहमत नाही आहे. कारण भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस 35 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशामध्ये आता आपण जवळपास म्हणजे जवळपास 90 कोटीची भर घातलेली आहे. म्हणजे किती पटीने लोकसंख्या वाढलेली आहे. म्हणजे जगातील इतर देशांचा जर आपण अभ्यास केला आणि तिथल्या लोकसंख्या वाढीची तुलना केली तर आपल्याला लक्षात येतं की आमच्याकडे राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे या अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष झालं. समाज स्वास्थ्यकार रधो कर्वे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपण खूप तसे बघितलं तर भाग्यवान आहोत की जगभरामध्ये जेव्हा संतती नियमनाची कुटुंब नियोजनाची चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू झाली नव्हती त्या सुमारास आपल्याकडे रधो कर्वे यांच्यासारखा द्रष्टा माणूस इथे कुटुंब नियोजनावर संतती नियमनाच्या एकूण सगळ्या याच्यावर काम करत होता आणि त्यांनी सातत्याने ही गरज किती आहे हे सातत्याने आपल्या समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या राज्यकर्त्यांना मार्गदर्शन होईल अशा प्रकारे समाज स्वास्थ्याचे अंक त्यांनी काढले, लोकांपर्यंत नेऊन पोहोचवला. परंतु त्या सगळ्या प्रयत्नांकडे आमच्या समाजाने त्यामध्ये राज्यकर्ते सुद्धा आले ज्या गांभीर्याने पाहायला पाहिजे होतं, ज्या गांभीर्याने पाहायला पाहिजे होतं ते पाहिलं नाही. त्यामुळे आपल्या संपूर्ण सिस्टीमने संपूर्ण व्यवस्थेने या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. आज जी काही आपल्या देशातील समस्यांची जी रांग लागलेली आहे याला सगळ्यात मोठं कारण आहे की आम्ही लोकसंख्या वाढीच्या अत्यंत गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे सगळ्या राजकीय पक्षांनी या विषयाकडे पाहिलं नाही असं मला म्हणायचं नाही, परंतु ज्या गांभीर्याने बघायला पाहिजे होतं ते बघितलं नाही. म्हणून स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत म्हणजे 35 कोटीचा भारत आता 125 कोटीचा होऊ चाललेला आहे. तर हे प्रमाण आपण लक्षात घेतलं पाहिजे. जल जंगल जमीन ते आहे तेवढंच आहे, त्याच्यामध्ये काहीच फरक झालेला नाहीये. परंतु खाणारी तोंड इतक्या प्रमाणात वाढलेली आहेत. म्हणजे लोकसंख्येची घनता ज्या प्रमाणात वाढत चाललेली आहे त्याचा विचार सगळ्यांना करावाच लागणार आहे. निश्चितपणे या सगळ्याचा विचार करावा लागणार आहे. रत्नाकर महाजन काय म्हणायचं? रधो कर्व्यांच्या मासिकाचं नाव समाज स्वास्थ्य असं होतं. हो, मी तेच आणि म्हणालो. त्या समाज स्वास्थ्य मासिकातून ते कुटुंब नियोजनाबरोबरच लैंगिक शिक्षणाचा उपक्रम देखील चालवत होते. आता स्वातंत्र्यापूर्वी स्वतंत्र भारत झाला तेव्हा 35 कोटी होते आणि आता आपण इतके झालोत. हे आकडेशास्त्राच्या दृष्टीने बरोबर आहे, पण त्याचा दुसराही विचार केला पाहिजे तो असा की रधो कर्व्यांसारख्या या लोकांच्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून 1956 सालापासून या देशामध्ये कुटुंब मर्यादित राखण्याच्या कार्यक्रमाचा अधिकृत आणि अनौपचारिक दोन्ही पातळ्यांवर प्रारंभ झाला. त्याचा परिणाम म्हणून आज आपण दशवार्षिक लोकसंख्या वृद्धी दर कमी करण्यात यशस्वी झालेलो आहोत. तसंच एकूण लोकसंख्या सुद्धा त्या मानाने कमी करण्यात यशस्वी झालेलो आहोत. गोवारीकर यांचं असं म्हणणं आहे की 2020 साली या देशाची लोकसंख्या स्थिर होईल याचा अर्थ 2020 साली जेवढी असेल त्याच्यापेक्षा जास्त नंतर वाढणार नाही. दुसरीकडं अन्नधान्याच्या उत्पादनाचा जर विचार केला तर स्वातंत्र्याच्या पहिल्या 2 दशकात अमेरिका ऑस्ट्रेलियासारख्या देशातून होणाऱ्या अन्नधान्याच्या आयातीवर अवलंबून असलेला देश आज गहू, साखर, तांदूळ यासारखी कृषी उत्पादनं निर्यात करण्याच्या क्षमतेचा झालेला आहे. त्याचाही विचार केला पाहिजे. पण हे सगळं लक्षात घेतलं तरी सुद्धा कुटुंब मर्यादित ठेवण्याच्या मोहिमेला ढिलेपणा येता कामा नये. त्याचं कारण लोकसंख्या भूमिती श्रेणीने वाढणार आणि अन्नधान्य उत्पादन मात्र गणिती श्रेणीने वाढणार. याच्यामध्ये जी विषमता आहे ती विषमता घालवायची असेल तर लोकसंख्या नियंत्रणाचा आणि लोकसंख्या शिक्षणाचा, हल्ली पॉप्युलेशन कंट्रोल असं म्हणत नाहीत, पॉप्युलेशन एज्युकेशन असं म्हणतात, तेव्हा त्या लोकसंख्या शिक्षणाचा कार्यक्रम सुद्धा अधिक जोमाने राबवला पाहिजे.
तरच आपल्या मर्यादित साधन सामग्रीच्या आधारे वाढणाऱ्या तोंडांना आपल्याला पोषण मूल्य असलेलं अन्नधान्य पुरवता येईल. बरोबर आहे की पोषण मूल्य असलेलं अन्नधान्य प्रत्येकापर्यंत गेलं पाहिजे, मात्र ते आत्ता होताना दिसत नाही. माधव भंडारी येतो तुमच्याकडे. रजा पाटील, काय म्हणाल की जो मुद्दा अगदी पहिल्यांदा तुम्ही उपस्थित केला होता? हा, महेशच्या याच्यामधला एकच मुद्दा मला स्पष्ट करू द्या. बोला 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 भंडारी साहेब. की कुटुंब कल्याणाचा, कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम हा ह्या देशातल्या बहुतेक घटकांनी स्वीकारला असं मी विधान केलं. राजकीय पक्षांनी स्वीकारला असंही म्हणताना काही अपवाद करून स्वीकारला असंही म्हणालो. आणि आपल्या हातामध्ये जी आकडेवारी आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे चित्र स्पष्ट दिसतंय की समाजातल्या विविध घटकांनी कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाकडे कोणत्या पद्धतीने बघितलं हे या आकडेवारीमधून आपल्याला स्पष्ट दिसतं. नाही, ते या आकडेवारी नाही. मला इथं माफ करा माधव भंडारी, पण कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाचा विविध समूहांनी कसा वापर केला हे जर समजायचं असेल तर आपल्याला नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेची निरीक्षणं बघावी लागतील. ते लोकसंख्येच्या ह्याच्यातून कळणार नाही, कारण नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हिसमध्ये विविध समाज घटक कुटुंब नियंत्रणाची साधनं कशी वापरतात, कशाला प्रिफर करतात, त्याचा परिणाम काय होतो, या सगळ्या प्रश्नांची चर्चा असते. आपण तेही बघू शकू ना, त्याचाही आपल्याला उपयोग केला पाहिजे. ही चर्चा करत असताना महाजन सर जसं म्हणाले तेही मुद्दे लक्षात घेऊन केलं पाहिजे. आणि मग आपल्या लक्षात येईल की भारताची लोकसंख्या वाढण्याच्या मागे नैसर्गिक जन्मदराबरोबर आणखीन काही कारणं आहेत का, आणि त्या कारणांचा विचार आपण करणार आहोत की नाही. आपल्या साधन सामुग्रीवरती आपल्या लोकसंख्येचा भार जसा पडतो तसा बाहेरच्या लोकांनी पाठवलेल्या लोकसंख्येचा भार पडतो, त्याचा आपण काय विचार करणार. भंडारी साहेब, तुम्हाला बांगलादेशातून येणाऱ्या घुसखोरांबद्दल बोलायचं आहे का? भंडारी साहेब, तुम्हाला ते एकच बांगलादेशाबद्दल म्हणत नाही. अफगाणिस्तानमधून येतात, पाकिस्तानातून येतात, बांगलादेशातून येतात, नेपाळमधून अनेक ठिकाणाहून या देशामध्ये बेकायदेशीरपणे येणाऱ्या नागरिकांची संख्या ही या लोकसंख्येमध्ये आहे की नाही याही प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. निश्चितच आहे. आसाममध्ये ज्या पद्धतीने तिथल्या लोकसभा मतदारसंघात जो बदल होत गेलेला आहे याबद्दल चर्चा मोठ्या प्रमाणात झालेली आहे. तिथल्या नजीकच्या देशामधून जी लोकसंख्या आली, फक्त आसामपुरत्या पुऱ्या मर्यादित नाहीये. ही चर्चा महाराष्ट्राला सुद्धा लागू होऊ शकते. त्या सगळ्या वेगळ्या मुद्द्यांबद्दल आपण पुन्हा एकदा चर्चा करूया. माधव भंडारी, रजा पाटील, जो सुरुवातीचा मुद्दा जो लोकसंख्येच्या जवळ आपण येऊन आता चर्चा करतोय की शिक्षण आणि स्थैर्य याचं कुठेतरी समीकरण चुकलेलं आहे आणि त्या बाबतीत आपण कुठेतरी त्यांचं प्रबोधन करण्यात कमी पडतोय. ते वारंवार मगाशी आता रत्नाकर महाजनांनी देखील बोलताना मुद्दे सांगितले की या प्रबोधनाच्या माध्यमातून जर आपण गेलो तर मग कुटुंब नियोजन आणि समाज स्वास्थ्य हे कुठेतरी आपण साधू शकू. याच्यात हे नक्कीच आहे, पण मला आणखीन एक मुद्दे जोडायचे आहेत की लोकसंख्या वाढ ही निश्चितपणे एक समस्या आहे, पण दुसरं असं दिसतंय त्याच्यामध्ये की लोकसंख्या जरी वाढताना दिसली तरी दर घटतो आहे लोकसंख्या वाढीचा, हे एक सकारात्मक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये मला असं दिसतंय की शिक्षण, रोजगार आणि सुरक्षितता याचा फार मोठा संबंध याच्याशी निश्चितपणे आहे. कारण मी जे बिमारू राज्यांची आकडेवारी दिली लोकसंख्या वाढीच्या दराची ती बघितली तरी आपल्याला स्पष्ट लक्षात येऊ शकतं की ज्या राज्यांमध्ये साक्षरता जास्त आहे तिथे लोकसंख्या वाढीचा दर हा कमी आहे. तर त्यामुळे निश्चितपणे या गोष्टींचा संबंध त्याच्याशी आहे. दुसरं असं आहे की असुरक्षित समाज गेटवाईज होतात आणि ते गेटवाईज झाले की मग त्यांचा सगळ्या मुख्य प्रवाहाशी संबंध तुटतो, मग ते विकासाच्या प्रवाहात सुद्धा त्यांचा सहभाग होऊ शकत नाही. ही तर परिस्थिती आहे. त्याच्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवर लक्ष दिलं पाहिजे. पण मला असं म्हणायचं याच्यामध्ये की लोकसंख्या वाढ ही जर समस्या असेल तर सगळ्यांनी मिळून
त्याच्यावर विचार केला पाहिजे आणि उपाय शोधले पाहिजेत. त्यातून भयग्रस्तता किंवा इतर समाजांबद्दलचा विद्वेष निर्माण होणार नाही ही काळजी घेतली पाहिजे. दुसरं भंडारी साहेबांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की ते सतत जे म्हणतायत की एखाद दुसरा अपवाद वगळता, तर त्यांनी जरा स्पष्ट करावा की एखाद दुसरा अपवाद काय आहे. दुसरी गोष्ट, बाहेरून येणारे लोकांच्या बद्दल ते बोलले, हे सरकारच्या हातात आहे ना. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं हे इंटरप्रिटेशन्स मांडून काय होणार आहे, तर भयग्रस्तता निर्माण करणं हा उद्देश असू नये, समस्या सोडवणं हा उद्देश असला पाहिजे असं मला वाटतं. भंडारे साहेब उत्तर द्या. त्यांनी मला फार कौतुकाने प्रश्न विचारला. खरं म्हणजे मला हे बोलायचं नव्हतं, पण कदाचित त्यांना हवं असेल. कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला अधिकृतपणे विरोध करण्याची भूमिका ही मुस्लिम लीग आणि जमाते इस्लामीने घेतली. आपण जर आकडेवारी सगळी बघितली तर या देशाचा लोकसंख्या वाढीचा दर गेल्या दशकातला 17.7% आहे. त्याच्यामध्ये हिंदूंचा 16.8% आहे, ख्रिश्चनांचा 15.5% आहे, शिखांचा 8.4% आहे, बौद्धांचा 6.1% आहे आणि जैनांचा 5.4% आहे. राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त दर हा फक्त मुस्लिम लोकसंख्येचा आहे, 24.6%. त्यामुळे कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाकडे कोणता समूह कोणत्या नजरेने बघतो याचं उत्तर या आकडेवारीमध्ये आहे. आणि या आकडेवारीमध्येच मी दुसरं सुद्धा हे सांगितलं की याच्यामधला घुसखोरीचा आकडा हा विचारात घेतलाच पाहिजे. का घुसखोरीकडे दुर्लक्ष करायचं, का घुसखोरीची चर्चा करायची नाही. दारिद्र्य, अस्थिरता, विकासाचा अभाव ह्याच्यामुळे लोकसंख्या वाढते. तर मग काय हिंदू, बौद्ध, शीख या समाजामध्ये दारिद्र्य आणि दारिद्र्य हे नाहीये, विकासाचा अभाव नाहीये, मोठ्या प्रमाणात दारिद्र्य आहे. पण या सगळ्या वर्गांमध्ये कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला धार्मिक आधारावरती विरोध करण्याची भाषा कोणी करत नाही आणि आपण हे वास्तव स्वीकारलं पाहिजे. नाही, हे बरोबर नाही. जे देशाशी संबंधित मुद्दे आहेत, आपण जर धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करत असू तर देशाच्या संविधानाने, देशाच्या संसदेने स्वीकारलेला प्रत्येक मुद्दा हा धर्मनिरपेक्षतेच्या चौकटीतच बघितला पाहिजे. नाही, मी इथे धर्मनिरपेक्षतेच्या चौकटीत प्रत्येकाला लागू केला पाहिजे. नाही, तुम्ही आता जो मुद्दा मांडलेला आहे ते करताना त्याच्या अनुषंगाने तिथे मग कुठल्या तरी धर्माच्या आधारावरती नाही, आमच्या धर्माला हे मान्य नाही, आपण धर्मापेक्षा नाही, आपण धर्मापेक्षा फॅक्ट्सवर बोलूया जरा. कारण ज्या फॅक्ट्स आहेत त्याचा जर आपण आधार घेतला किंवा त्यावर जर बोललो तर ती चर्चा बऱ्यापैकी जरा होऊ शकते. मी फॅक्ट्सवरच सांगतो. तर सांगा. असं आहे की 1991 ते 2001 या दशवार्षिक लोकसंख्या वृद्धी दराची तौलनिक आकडेवारी नजरेसमोर ठेवून मग 1 ते 11 या दशकाची बघितली पाहिजे. ती जर बघितली तर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध या सर्व लोकसमूहांच्या दशवार्षिक वृद्धी दरात 91 ते 1 पेक्षा 1 ते 11 या दशकात घट झालेली आहे, हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळं एक विशिष्ट समूह वगैरे असं म्हणून कुणावर टीका करायची आवश्यकता नाही. जोपर्यंत जमाते इस्लामी आणि मुस्लिम लीगचा प्रश्न आहे तोपर्यंत हे दोन्हीही पक्ष हे भारतीय मुस्लिमांनी केव्हाच नाकारलेले पक्ष आहेत. ते मुस्लिमांचे प्रातिनिधिक पक्ष नव्हेत. हे या देशातल्या मुसलमानांनी अगदी अलीकडं आजपर्यंत ते ज्यांना मतं देत नव्हते त्यांना मतं देऊन सिद्ध केलेलं आहे. त्यामुळं काहीतरी वापरायचं आणि साप म्हणून भुई बडवायची याला काही अर्थ नाही. म्हणून आपण चर्चा ही भावनेच्या कल्लोळात न जाता जे आपल्यासमोर वास्तव आलेलं आहे त्या वास्तवाच्या आधारे व्यवहाराच्या पातळीवर प्रश्न कसा सोडवायचा याच अंगाने चर्चा झाली पाहिजे. रजिया पाटील, अगदी थोडक्यात. नाही, महाजन सरांशी मी संपूर्ण सहमत आहे. अगदी थोडक्यात. माधव भंडारी, येतो मी तुमच्याकडे. रजिया पाटील, महाजन सरांशी मी पूर्णपणे सहमत आहे. आणि जो त्या दशकाचा संदर्भ त्यांनी दिला त्यानुसार मला ही सुद्धा एक कल्पना आहे की मुसलमानांसकट सगळ्याच समूहांमध्ये जन्मदरामध्ये घट झालेली आहे. ठीक आहे, पण जन्मदरामध्ये घट झालेली असताना लोकसंख्येची अनैसर्गिकरित्या वाढते, तो मुद्दा आहे. माधव भंडारी, ठीक आहे. रजिया पाटील, थोडक्यात. डोळेझाक करण्याचं कारण नाही.
मुस्लिम लोकसंख्या वाढीचा दर मुस्लिम बोला बोला. मुस्लिम लोकसंख्या वाढीचा दर घटतोय. याच्यातच मुस्लिम समाज कोणाचा ऐकतो आणि कोणाचा ऐकत नाही हे स्पष्ट होतं. पण जर मुस्लिम धर्मांध नेतृत्व अशा प्रकारचं आवाहन करत असेल तर साध्वी निरंजन ज्योती जेव्हा हिंदू स्त्रियांना म्हणतात 4-4 मुलं जन्माला घालत त्याचं काय करायचं, साक्षी महाराज म्हणतात त्याचं काय करायचं. त्यामुळे हे फंडामेंटलिस्ट जे नेतृत्व आहे ते काय म्हणते आणि समाज कशावर चाललोय हे वस्तुनिष्ठपणे जर पाहिलं तर आपल्याला दिसतं की 1991 मध्ये 34% जो होता पॉप्युलेशन ग्रोथ रेट मुसलमानांमध्ये तो 2001 मध्ये 29.5% होता आणि 2011 मध्ये तो 24.6% झालेला आहे. त्यामुळे वस्तुस्थिती कोण बघत नाहीये हे क्लिअरच आहे. भारतामध्ये एकही समाज असा अपवाद नाहीये आज की ज्याला छोट्या कुटुंबाचं महत्व पटलेले नाही. मुस्लिम समाजामध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्हाला हे दिसतं की त्यांच्यामध्ये ही जागरूकता येत चाललेली आहे. आणि दुसरं म्हणजे वर्तमानपत्रांनी हे आवर्जून नमूद केलेलं आहे की मुस्लिम लोकसंख्या वाढीच्या दरातला हा सर्वात कमी दर आहे या दशकातला. त्यामुळे ही सगळी वस्तुस्थिती समोर आहे. बाहेरून येणाऱ्यांचा प्रश्न माझं म्हणणं आहे की सरकारने धोरण ठरवून त्याच्या बाबतीतलं जी आहे ती समस्या त्या अशा पद्धतीनं ते येतात मग त्यांची संख्या हे तुम्ही कसं काय लोकांना सांगता. आम्ही असं म्हणत नाही की चर्चा झाली नाही पाहिजे. लोकांना सांगण्यामध्ये ही चर्चा अजून पुढे जाईल. ही चर्चा अजून पुढे जाईल. जे सगळे मुद्दे आता समोर येतात घुसखोरीचे त्याची वेगळी करूया. वेळ संपली आहे. प्रकाश पवार शेवटी काय म्हणाल, लोकसंख्या, विकास, शिक्षण, स्थैर्य हे मुद्दे किती गरजेचे आहेत या सगळ्यामध्ये प्रबोधनाकरता? मला असं वाटतं जी चर्चा चाललेली आहे त्याच्यामध्ये एक भाग हा राजकारण आणि त्याला जोडून दुसरा भाग हा धर्म असं करून चर्चा केली जाते. तर ही चर्चा जर केली तर अनायशाच ही राजकीय चर्चा होईल. मला असं वाटतं की अशी चर्चाचं विश्व डेव्हलप करण्याच्या ऐवजी असं म्हटलं पाहिजे की जे समूह मागास आहेत त्या मागास समूहामध्ये कोणत्या प्रकारच्या मानसिक जाणीवांचा जन्म होतो आणि ज्या मानसिक जाणीवा मागास समूहामध्ये जन्माला येतात त्यातली एक जाणीव अशी असते की आपल्याला कमीत कमी आपल्या जगण्यासाठी किंवा आपल्याला पुढे सांभाळण्यासाठी एखादा मुलगा हाताशी असला पाहिजे किंवा ते एक आपलं म्हणजे शक्तीचं साधन समजलं जातं. अशा अर्थाच्या जर जाणीवा दूर करायच्या असेल तर शिक्षण नावाचा घटक हा त्याला मागास समूहाला बदलवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. हा केवळ मुस्लिमांच्या बद्दलचा प्रश्न नाही, हा अनेक राज्यांमध्ये जे मागास आहेत हिंदूमध्ये त्यांच्याबद्दल देखील प्रश्न आहे. एकूणच जरी म्हणजे भारतातला जन्मदर कमी झाला असला तरी सुद्धा माझं असं म्हणणं आहे की हा जन्मदर कुठला कमी झाला आणि कोणता कमी नाही झाला असं जर क्लासिफिकेशन केलं तर मला असं वाटतं की मागास समूहांमध्ये हा जन्मदर थोडा जास्तच आढळणार आहे आणि त्याची वेगळी चर्चा त्या मानसिकतेच्या अंगाने, उत्पादनाच्या साधनांच्या अंगाने आणि त्यांच्यामध्ये आलेल्या एका भीतीच्या भावनेतल्या अशा चौकटीत करण्याची गरज आहे. म्हणून हे चर्चेचं विश्वच बदलून नव्या चौकटीत चर्चा केली पाहिजे असं मला वाटतंय. ठीक आहे, ती चौकट जेव्हा समोर येईल सरकारच्या आकडेवारीचं त्याच्यावर आपण निश्चितपणे प्रकाश पवार चर्चा करूया. आता वेळ आपला संपलेला आहे. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचे. पण शेवटी ही धर्मनिहाय जनगणना सरकारने समोर आणून आगामी निवडणुकीमध्ये मतांचं ध्रुवीकरण करण्याचा डाव मात्र निश्चितपणे साधण्याचा प्रयत्न केलाय. पण हा प्रयत्न किती यशस्वी होतो आणि जेव्हा जातनिहाय आकडे गुजरातचं आंदोलन डोळ्यासमोर ठेवून सरकारने समोर आणले नाहीत का हे माहीत असून पुढे ते झाकून ठेवले गेले का आणि जर ती पेटी उघडली गेली तर काय समोर येऊ शकतं आणि ध्रुवीकरण होईल की विभागणी होईल हे मात्र पुढच्या निवडणुकांमध्ये स्पष्ट दिसेल. इथंच थांबू. पहा फक्त IPN.